कडाक्याच्या थंडीत भाजलेला वांग्याचं भरीत आणि गरमागरम बाजरीची भाकरी. आहा, तोंडाला पाणी सुटलं ना? हो, आज आपण करणार आहोत पारंपरिक पद्धतीने चमचमीत असं वांग्याचं भरीत आणि सोबत गरमागरम बाजरीची भाकरी. इथे एकीकडे बाजरीच्या पिठात उकळलेलं पाणी घालून पीठ मळायला घेऊया आणि दुसरीकडे वांग भाजायला ठेवलंय. चला तर करूया पारंपरिक पद्धतीने वांग्याचं भरीत. वांग्याचं भरीत बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हे भरीतासाठी असणारं मोठं वांग, 2 बारीक चिरलेले कांदे, 1 चिरलेला टोमॅटो, 2 कापलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 5-6 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. इथे शेंगदाण्याचा कूट घेतलाय, कोथिंबीर आहे. फोडणीसाठी आपल्याला मोहरी, जिरं, हळद आणि गरम मसाला पाहिजे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरीने असा खाचा पाडून घेऊया. आता वांग्याला आपण तेल लावून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये आपण मिरची आणि लसूण भरूया. आता गॅस चालू करूया आणि त्याच्यावर आपण हे वांग भाजायला ठेवूया. गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे आणि मध्ये मध्ये हे असं हलवायचं आहे, म्हणजे एका साईडला ते वांग करपणार नाही. असं गोल गोल हलवायचं आहे. वांग भाजलं जात आहे तोपर्यंत आपण हे पीठ मळून घेऊया. चला तर मग भाकरी बनवूया. तीळ घालूया. दोन्ही साईडने अशी भाकरी भाजून घेऊया. इथे आपली बाजरीची भाकरी तयार आहे. तुम्ही इथे बघू शकता, इथे वांग पूर्णपणे भाजलेले आहे. आता गॅस बंद करूया आणि ते वांग ताटात काढून घेऊया. त्यानंतर त्याचा आपण साल काढूया आणि गर वेगळा करूया. काट्याच्या साहाय्याने हे स्मॅश करून घेऊया. पातेलं गरम झालंय, आता आपण तेल घालूया. तेल चांगलं गरम झालंय. आता त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, बारीक चिरलेला कांदा, लसूण, मिरची, कढीपत्ता घालूया. पीठ घालून घेऊया. कांदा नरम झालेला आहे. हळद घालूया आणि आता स्मॅश केलेला वांग्याचा गर घालून घेऊया. आता हे मिश्रण एकसारखं परतून घेऊया. गरम मसाला घालूया. शेंगदाण्याचा कूट घालूया आणि चांगलं परतून घेऊया. तयार आहे आपलं वांग्याचं भरीत. कोथिंबीर घालून गरमागरम आपण बाजरीच्या भाकरी बरोबर हे चमचमीत भरीत सर्व करूया. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.